तर पुण्यामधल्याच महापौर आणि उपमहापौराच्या निवडीसाठी आंदेकरांना आता तुरुंगामधून बोलवलं जाणार आहे। यामध्ये लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांचा समावेश आहे। त्या दोघी सध्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगतायत। त्या दोघींना बोलवलं जाणार आहे। राष्ट्रवादीच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना पहिल्या पालिकेच्या सर्वसाधारण मुख्य सभेला बोलवलं जाईल आणि यासाठी नगर सचिवांकडून कारागृहाला पत्र देखील पाठवलं जाईल। 9 फेब्रुवारीला पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होतीये। पुणे महानगरपालिकेकडून लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर या सर्वसाधारण सभेसाठी हजर राहण्यासाठी पत्राचा ड्राफ्टही आता तयार करण्यात आलेला आहे। सध्या या दोघी कोल्हापूर कारागृहामध्ये आयुष कोमकरच्या हत्येच्या प्रकरणामध्ये शिक्षा भोगतायत। नाही, इंडिव्हिज्युअल व्यक्तीला म्हणजे जिथे ती व्यक्ती जे असते त्यांना ती पाठवली। त्या पत्रामध्ये नेमकं काय असणार आहे? कार्यपत्रिका संपूर्ण म्हणजे त्या पत्रामध्ये साधारणपणे आपली 9 तारखेला असलेले पहिली विशेष सभा आणि त्याच्याबरोबर जो बैठकीमध्ये जे विषय घेतले जाणार आहेत त्यांची विषय सूची असेल। म्हणजे महापौर निवडीसाठीच केवळ त्यांना बंधनकारक आहे का इथून पुढच्या सर्वसाधारण सभेचे कार्यपत्रिका आम्ही त्यांना कायम पाठवत असतो। नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेकडून उपमहापौर